उद्धव ठाकरेंनी षण्मुखानंद सभागृहात शिवसैनिकांशी संवाद साधताना शिंदेंच्या पक्षावर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। गद्दार विकत घेता येऊ शकतात, मात्र गर्दी विकत घेता येत नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला। देश आता हुकुमशाहीच्या दिशेने जात असल्याचं त्यांनी म्हटलं आणि निवडणुकीमध्ये तुम्ही मोदींचा फोटो लावा आणि आम्ही बाळासाहेबांचा फोटो लावतो, आमने सामने येऊन लढूया असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलंय। मुंबई महापालिकेतील एफडीचा उल्लेख करत मुंबईला कंगाल करण्याचा डाव असल्याचा आरोप देखील उद्धव ठाकरेंनी केलाय। महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांखेरीज मत मिळू शकत नाही हे तुम्ही मान्य केलेले आहात। हे मोदींना सुद्धा मान्य करावं लागलेलं आहे। मोदी के आदमी पण चेहरा बाळासाहेबांचा। का हिम्मत असेल तर मोदींच्या नावाने मागून दाखवा, होऊ द्या। आमची तयारी, आज जे नाटक आहे ना आमने सामने, येऊन द्या, आमने सामने आमची तयारी आहे। तुम्ही मोदींचा फोटो लावून या, आम्ही आमच्या वडिलांचा आणि आमच्या नेत्याचा फोटो, बाळासाहेबांचा फोटो घेऊन पुढे येतो। बघा महाराष्ट्र कोणाच्या बाजूने जातो। ज्या कलाकारांनी जे चित्र चितारलं असेल त्यांचा मला काही अपमान नाही करायचा, पण त्यांना व्यवस्थित वेळ दिला गेला आहे का हे त्यांना विचारणं गरजेचं आहे। कारण घाई गडबडीमध्ये काहीतरी रंगवून ठेवायचं आणि हे तुझे वडील, अजिबात नाही। संजय, तुम्ही जे बोललात ना की वडील चोरणारी अवलाद, मी बोललो होतो दसऱ्या मेळाव्यामध्ये, चोरता चोरता मला एवढंच सांगायचं की स्वतःचे वडील लक्षात ठेवायचे, ते विसरायचे तुम्ही। वडील कोण काय माहिती, कारण इकडे शिवसेना प्रमुखांचे विचार, तिकडे मोदी का आदमी, तिकडे काल म्हणाले शरद पवार गोड माणूस। नक्की कोणाचे फोटो लावणार तुम्ही आणि कोणाचं तुम्ही हे करणार? बातमी अशी ऐकली की राष्ट्राध्यक्षांच्या घरावरती एफबीआयने रेड टाकली अमेरिकेच्या आणि काही कागदपत्र सापडली। मग लगेच आपले जे काही इथली लोक आहेत ना खोकेवीर, त्यांनी सांगितलं अरे असं तू कसं जगणार, ना झोपेचा पत्ता ना खायचे वांदे, सगळेच वांदे। भाजपाते नाही तर मिंदे गटात ते बघ सगळं मस्त, हर्षवर्धन पाटलांनी सांगितलेलंच आहे। त्याच्यामुळे उद्या कदाचित अशी बातमी येण्याची शक्यता आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मिंदे गटात किंवा भाजपात गेले, तर काय आश्चर्य वाटायची गरज नाही।